निखिल कलगुटकी खून प्रकरणानंतर कलगुटकी कुटुंबातील 2 गटात शिवीगाळ आणि घरावर एकमेकांच्या दगडफेक, परस्पर विरोधी गुन्हा दाखल. मिरजेतील निखिल कलगुटकी हत्या प्रकरणानंतर मिरजेत कलगुटकी कुटुंबातील 2 गटात शिवीगाळ आणि घरावर दगड आणि विटाफेक करण्यात आली. निखिल कलगुटकी हत्या प्रकरणात चैतन्य कलगुटकी याच्यासह एकूण 15 जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यातील दोघे अल्पवयीन आहेत. मात्र या प्रकरणानंतर रविवारी रात्री या 2 कुटुंबात शिवीगाळ आणि दमदाटी तसेच घरावर दगड आणि विटाफेक झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मिरज शहर पोलिसात दोन्ही कुटुंबातील 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही कुटुंबातील एकमेकांविरोधात परस्पर विरोधी फिर्याद मिरज शहर पोलिसात देण्यात आली आहे. प्रथम फिर्याद देताना योगिता विश्वास कलगुटकी राहणार मिरज यांनी पद्मा सुरेश कलगुटकी, पूजा लखन कलगुटकी, अक्षता चैतन्य कलगुटकी, तनुजा राजीव कलगुटकी सर्व राहणार मिरज यांच्या विरोधात फिर्याद देताना वरील सर्वांनी फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी करून रस्त्यावर पडलेले दगडविटा उचलून फिर्यादी यांच्या घरावर फेकलेले असल्याचं फिर्यादी सांगितलं आहे. तर दुसरी फिर्याद देताना अक्षता चैतन्य कलगुटकी यांनी अनिता विश्वास कलगुटकी, योगिता विश्वास कलगुटकी, प्रियंका सागर यमकर, निशा निलेश पात्रोड, शोभा यमकर, आणखीन 2 अनोळखी महिला यांनी बेकायदेशीर जमाव जमून दुपारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांना जोरजोरात ओरडून शिवीगाळ आणि दमदाटी करून रस्त्यावर पडलेले दगड आणि विटा घरावर फेकले असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी मिरज शहर पोलिसात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून याबाबत मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.